आता 2.5 वर्षापूर्वी 5,000 कोटींचे, आता मागच्या महिन्यामध्ये 600 कोटींचे रस्ते कंत्राटीकरण. तेच रस्ते पुन्हा कॉन्क्रीट करणार. तेच रस्ते पुन्हा कॉन्क्रीट करणार आहे. तो कॉन्क्रीट बरं, तुम्ही जेव्हा कॉन्क्रीटीकरण केलं तेवढं रस्त्याच्या साईडला तुम्ही डक्ट ठेवायला पाहिजे होते की त्या डक्ट मध्ये काय युटिलिटी तुम्हाला टाकायची ती तुम्ही डक्ट ठेवत नाही. आताही तुम्ही बघा बाहेर जाऊन सगळीकडे रस्ते खोदलेले आहेत आणि ते सीसी रोडचे रस्ते खोदलेले आहेत. लोकांना ट्रॅफिकचा त्रास होतो, वाहतूक खोळंबा होतो, तो वेगळा. तो होऊन महापालिकेचं नुकसान होतं तेही होतं आणि प्लस महानगरपालिकेच्या हाती काय पडतं, टणटण गोपाळ, काही मिळत नाही महापालिकेला, यातनं उत्पन्न सुद्धा मिळत नाही. मग आपण या लोकांना काय एवढं रेड कार्पेट टाकतोय, हा आमचा प्रश्न. साधारण अशी किती रस्ते त्या ठिकाणी ऑल ओव्हर मुंबई सीसीचे जे रस्ते तिकडे खणून त्यावरती डांबरीकरण केलं. आता तुम्ही बघा इथे ऑलमोस्ट सगळे सीसी रोड झालेले आहेत, ते सगळे खोदलेले आहेत. जी साऊथला खोदलेले आहेत, वरळीला खोदलेले आहेत, भायखळ्याला खोदलेले आहेत, हे सगळीकडेच चालू आहे काम. पण गेल्या अनेक म्हणजे किती दिवसापासून साधारण हे प्रकरण वाढल्याचं तुम्हाला स्वतःला जाणवतंय? कारण अनेक वर्ष खरं तर प्रशासनाचा कारभार होता. नाही, हे गेल्या मला असं वाटतं 1.5 ते 2 वर्षामध्ये अशा प्रकारचे भ्रष्टाचार हा प्रशासन वारंवार करते. आता लोकनियुक्त प्रतिनिधी तिकडे गेल्यावर आमची अपेक्षा आहे की या भ्रष्टाचाराला महानगरपालिकेमध्ये वाचा फुटली पाहिजे. आम्ही आमचे जे गटनेते आहेत यशवंत केलेकर यांच्याकडे सुद्धा या संदर्भातली आम्ही माहिती दिलेली आहे. तुम्ही जेव्हा तुम्ही उल्लेख देखील केलात की ज्या अदानीच्या केबल घालून जात होते त्यावेळेस राज ठाकरेंनी देखील भेट घेतली होती, त्याचा पाठपुरावा झाला का? त्याचा पाठपुरावा आमचे निवडून गेलेले नगरसेवक करतील ना. त्यावेळेला कसं सगळं गगराणींच्याच हातात होतं ना, आयुक्तच खामगारीच्या कायद्यामध्ये होते. आता निश्चितपणे आमचे जे लोकप्रतिनिधी निवडून गेले याचा पाठपुरावा करतील. तुम्ही कचरा कॉन्ट्रॅक्ट बद्दल पण मुद्दा काढलेला होता त्यावेळेला, त्याचं पुढे काय झालंय किंवा त्याच्या संदर्भात पण अजून पीओ दिलेली नाही. पण त्या संदर्भात जो भ्रष्टाचार झाला, जो मी आपल्या पुढे वारंवार हे केला, त्या संदर्भात पण आता आमचे प्रतिनिधी गेलेले आहेत नगरसेवक म्हणून. निश्चितपणे स्थायी समिती असेल, जे जे प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध होतील त्या प्लॅटफॉर्मवर निश्चितपणे आम्ही त्याचा पाठपुरावा करू. आमचे नगरसेवक करतील. यातून एक वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला. त्यामध्ये आता भाजपचे नगरसेवक आहे मकरंद नार्वेकर, ते असं म्हणतात की मुंबईकरांकडून वाहतुकीचा कर मुंबईकरांकडनं नाही, दक्षिण मुंबईतल्या नाही, मुंबईकरांकडनं कर घेण्यात अर्थ नाहीये. आमची मागणी वेगळी आहे. आमची या संदर्भातली मागणी आहे की अमेझॉन असेल किंवा तुमचं ब्लिंकिट असेल किंवा हे जे कुठले कमर्शियल प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यांच्यामुळे वाहतूक कंजेशन होतं, त्या कॉर्पोरेट कंपन्यांकडनं कर वसूल केला जावा, ही आमची मागणी आहे. आयुक्तांचं नाव घेतलं. आयुक्त त्यांनी आता सरकारकडे प्रस्ताव पाठवला आर्थिक त्यांचे अधिकार वाढवण्यासंदर्भातला. आता 2 कोटीपर्यंतचे अधिकार ते स्वतः किती हवेत तेवढे टेंडर काढू शकतात स्वतःच्या अखत्यारीमध्ये. नगर आणि जे तुमच्या बाहेर बसलेले प्रभाग समित्या त्यांना 4 कोटीच्या खाली. मला असं वाटतं आयुक्तांचा कायदेशीर अभ्यास थोडा कमी असेल किंवा त्यांना कायदेशीर सल्ला देणारे लोक बरोबर देत नसतील. महानगरपालिका अधिनियम 1888च्या कलम 72(3) प्रमाणे आयुक्तांना 50 लाखाच्या वर कुठलेही टेंडर मंजूर करायचा अधिकार नाही. हे आम्ही सुद्धा स्थायी समिती असताना वारंवार याचं उल्लंघन होताना आम्ही केलेलं आहे. या संदर्भातला सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की लोकप्रतिनिधी असताना अशा प्रकारचं कुठलंही टेंडर प्रशासन काढू शकत नाही. त्यामुळे लोकशाहीला गळा आवडण्याचं काम आयुक्तांनी करू नये आणि सरकारने त्याला पाठिंबा देऊ नये. कारण हे महानगरपालिका अधिनियम 1888च्या 72(3) या कलमाच्या विरोधात आहे. जर करायचं असेल तर त्यांना 72(3) हे कलम विधानसभेमध्ये त्याच्यावर संशोधन करावं लागेल. एक दुसऱ्या प्रकारे आपण म्हणाल की रस्त्याचं परत खोदले जाते, सीसी रस्ते खोदले जाते. याआधी अनेक आरोप होत होते जे महापालिकेमध्ये सत्तेवर होते त्यांच्यावरती की रस्त्याचं खोदकाम करायचं आणि त्याच्यातून मलिदा खायचा. मात्र आता जर सीसी रस्ते तयार केलेत आणि ज्या अशा वायरीस असतील त्या टाकण्यासाठी पुन्हा एकदा खणले जाते, तर हा नवा पर्याय मलिदा खाण्याचा या सरकारचा आहे. निश्चितपणे बघा कसं आहे की नुसतं रस्ते खोदून नुकसान होत नाहीये महापालिकेचं. त्याचे सध्या ट्रेंचेसचे ते रस्ते नीट होत नाहीयेत, हा एक नंबर 1चा मुद्दा आहे. प्लस तुम्ही इलेक्ट्रिक केबल, आज समजा तुम्ही मी टाटा आहे आणि मला परवानगी दिली इलेक्ट्रिक केबल टाकायचं, तर मी इलेक्ट्रिक केबलच टाकली पाहिजे ना. त्याच्याऐवजी मी जर बॉम्ब ठेवायला सुरुवात केली तर ह्याच्यावर लक्ष कोणाचं आहे? आज इलेक्ट्रिक केबलची परमिशन असेल, तुम्ही ऑप्टिकल फायबर टाकताय, उद्या ऑप्टिकल फायबरची परमिशन घेऊन आतमध्ये बॉम्ब ठेवतील. कोणीतरी त्याच्यावर वॉच ठेवायला पाहिजे ना.
कोणीतरी लक्ष ठेवायला पाहिजे ना. तुम्ही असं नाही सरसकट ब्लँकेट परमिशन देऊ शकत. हा शेवट आपल्या सिक्युरिटीचा पण विषय आहे. सुनीलजी, वेगळा प्रश्न आहे. परभणीमध्ये महापौर जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेने मुस्लिम दिलेला आहे आणि हिंदू जो आहे तो उपमहापौरपदी बसवलाय, तो काँग्रेस पक्षाचा आहे. कसं पाहताय तुम्ही? मला हिंदू मुस्लिमचा काय विषय आला? आणि मुंबईमध्ये भाजप म्हणत होतं खान महापौर बसवणार, तर परभणीमध्ये मुस्लिम महापौर बसवले. मला असं वाटतं तो काम करणारा आहे ना, काम केलं पाहिजे त्यांनी, हा महत्वाचा मुद्दा आहे. मुसलमानांना देशात राहायला अलाउड आहे का नाहीये, हा महत्वाचा विषय आहे. संदीपजी, चंद्रपूरमध्ये जो गोंधळ झाला, या गोंधळाला जबाबदार सर्वस्वी काँग्रेसच आहे असं सध्या म्हटलं गेलेलं आहे. ठाकरेंची जी भूमिका आहे त्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले. काय नेमकं आपलं म्हणणं? ना मला तर काय कळत नाही. म्हणजे मीही बघितली संजय राऊतांची पत्रकार परिषद. ते सांगत होते की 2 काँग्रेसमध्ये भांडण होती, मग आमच्यावर त्यांनी गंभीररीत्या चर्चा नाही केली वगैरे 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 वगैरे. म्हणजे तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला, अशा प्रकारची वागणूक बरी नाही संजय राऊतांची. तुम्ही काँग्रेस बरोबर बसायला पाहिजे होता ना, जर तुम्ही महाविकास आघाडीचा भाग होता. तुम्ही भाजप बरोबर कसे गेले मग तिकडे? म्हणजे तुम्ही कराल ते सगळं चालतं योग्य बरोबर. दुसऱ्या केलं की मग इथे येऊन तसं झालंय अशा प्रकारे योग्य नाही. तो रास लिहिला, हम करे तो कॅरेक्टर ढिला. मला वाटतं कारवाई केली पाहिजे, कारण म्हणजे कल्याण डोंबिवली नाही काय करायची नाही करायची त्यांच्या पक्षाचा विषय, त्याच्यामध्ये मी पडणार नाही. माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले, जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना, आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले. ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी. आपले पंतप्रधान मोदींना खूप आवडतात. मला तर वाटतं आज जर भगतसिंग असते, त्या कोश्यारीनं खूप चोपला असतं स्वतःचं नाव ठेवलंय म्हणून. इतका दर्जाचा हा माणूस आहे. खरं तर त्यांचं नावच भगतसिंग ठेवलं नाही पाहिजे, कारण ज्या भगतसिंगांनी देशासाठी शहीदत्व पत्करलं त्या भगतसिंगांचं नाव या माणसाला देणं म्हणजे त्यांचा अपमान आहे. त्यामुळे पहिलं त्यांनी नाव बदलावं अशी आमची मागणी आहे.